हाय हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तुम्हा सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत करते. तर मैत्रिणींनो, आज ना आपण बोटनेक डिझाईन एकदम सिंपल, साधी आणि झटपट होणारी अगदीच एकदम म्हणजे 5 ते 10 मिनटामध्ये तुमची डिझाईन अगदी लवकरच रेडी होईल अशा पद्धतीची डिझाईन आहे. आता हा ब्लाऊज आहे ना, बोटनेक ब्लाऊज आहे. बोटनेकचं पूर्ण माप टाकून कटिंग वगैरे केलेलं आहे आणि कशा पद्धतीचे माप घेतलेले आहेत मी तुम्हाला हे मार्किंग दाखवत आहे, टेप ठेवून वगैरे. तर हे 42 इंचचा ब्लाऊज आहे, तरीसुद्धा मी थोडंसं माप मोठंच घेतलेलं आहे, कारण त्यांना फर्स्ट टाईमच बोटनेक ब्लाऊज शिवायचा होता. तर म्हटलं नको कमी पडायला, जास्त झालं तर टिपा मारून देता येतात, पण कमी नको पडायला. अशा पद्धतीने मग मी थोडंसं जास्तच घेतलं मार्जिन वगैरे. बाकी फिटिंगला वगैरे त्यांना हा ब्लाऊज एकदम परफेक्ट बसला आणि खूप सुंदर असं ब्लाऊज डिझाईन केलेली होती. तुम्ही एकदा व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. आणि बोटनेकमध्ये आहे, तुम्ही अशी बोटनेकमध्ये पॅच वर्कमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ब्लाऊज डिझाईन बनवू शकता. तर कशा पद्धतीने बनवली आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण जसं नेहमीप्रमाणे जसं अस्तर आपलं मेन फॅब्रिकवरती ठेवून कटिंग वगैरे करतो आणि त्यानंतर हे टिपा वगैरे मारून घेतो आणि त्याच्यानंतर आपण त्याला पलटी पण करतो. तसंच मी इथं गळ्याला पण केलेलं आहे, कट मारून घेतलेले आहेत आणि कमरेलासुद्धा शिलाई मारून घेतली आणि अशा पद्धतीने पलटी करून घेतले. आता बोटनेकमध्ये तुम्ही मध्ये पण वेगवेगळ्या डिझाईन देऊ शकता, पण त्यांना इथं मध्ये सगळं पॅक हवं होतं आणि पाठीमागून काहीतरी डिझाईन दिसायला अशी सुद्धा ब्लाऊज हवं होतं. तर मग म्हटलं ठीक आहे, चला त्याच्यामध्ये थोडंसं मी काहीतरी करते. तर पुढं पाहतालच तुम्ही मी कशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे. अगदी सोपी सिंपल आहे. आता बघा अशा पद्धतीने गळ्याला पण फिनिशिंगमध्ये दिलेलं आहे आणि त्यानंतर बॉटमला, कमरेच्या बॉटमला सुद्धा मी इथं फिनिशिंग देत आहे, म्हणजे शिलाई देऊन दाबटीप देते. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचे, आता इथं सगळ्या साईडनी जे काही आपलं मेन फॅब्रिक असतं त्या फॅब्रिकला आपण अस्तर जोडतो. तर तशाच पद्धतीने सेम तसंच आपल्याला इथं सगळी साईडकून, मुंड्याकून, शोल्डरकून आणि फिटिंग लेवलकून अशा पद्धतीने दोन्हीकडून पण आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत. आता मी इथं टिपा मारून घेतल्या आणि ते एक्स्ट्राचं जे काही फॅब्रिक असेल ते सगळं आपल्याला इथं कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं मापामध्ये काही फरक वगैरे पडणार नाही आणि इकडे तिकडं जाणार नाही. मग हे अशा पद्धतीने एकदम परफेक्ट आपलं मापं वगैरे असतात. तर मग हे एक्स्ट्राचा जे काही मेन फॅब्रिकचा कपडा असतो तो आपल्याला कट करून टाकायचा असतो. आणि आता कट करून झाला आहे, आता मी लगेच टक्स वगैरे टाकून घेते. आता इथं टक्समध्ये तर म्हणायला गेलं तर मध्ये खूप मोठी रेष आहे, जसं की अस्तरच्या घडीची रेष असते ती. तर तिथं मध्ये होता, तो मधून आपण इकडं दोन्हीकडून पण 4.5 किंवा 5 इंच तुम्ही इथं घेऊ शकता. इथं मी 5 इंच घेतलं. छोट्या मापाचं असेल तर तुम्ही 4.5च घ्या आणि थोडंसं मोठं मापाचं ब्लाऊज असेल 40च्या पुढचं, त्यात आहे 42 इंच छातीचं ब्लाऊज, घेरीचं ब्लाऊजचं मापाचं ब्लाऊज होतं 42 साईजचं. त्याच्यासाठी मग मी इथं 5 इंच रुंदी आणि 4 इंच उंची अशा पद्धतीने टक्स दोन्हीकडून पण घेतलेले आहेत आणि टक्सला डबल टिपा पण देऊन घेतलेले आहे. आता आपल्याला हे असंच ठेवलं तरी पण मस्त होईल, कारण कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस आहे. पण हे असे ब्लाऊज पीसचे जे काट आलेले होते ते बाहीला पण जॉईंट केलते, पण त्याच्यानंतरचे थोडासा काटाचा तुकडा उरलेला होता तर साडीमधला. तर म्हटलं ठीक आहे, चला आता ह्याची पण थोडंसं काहीतरी करावं. तर मग आता त्याचा थोडासा छोटासा पॅच मी बनवणार आहे आणि अगदी युनिकमध्ये मस्त ते दिसेल असा आपण त्याला पाठीमागून लावणार आहोत. तर त्या पॅचला आपण चौकोनी फोल्डमध्ये कट करून घेतले आणि त्याला अशा पद्धतीने खालून टिपा देऊन घेतल्या, दाब टिपा देऊन घेतल्या. आता मधून आपल्याला गळा व्यवस्थित जोडून घ्यायचा आणि मधून सेंटर काढायचा आहे, जेणेकरून तो पॅच आपल्या अगदीच मध्यभागी आपल्याला ते जोडता येईल. तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने. आता आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे. आता हे टोक जसं आहे तसंच ठेवायचं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये टोकामध्ये सुई घालून त्याच्यामध्ये लगेच आपल्याला दाबटीप मारून घ्यायची, जेणेकरून तुमचं ते इकडं तिकडं सटकणार नाही. असं पद्धतीने मी आता इथं मारून घेतलं आहे दाबटीप आणि लगेच आपल्याला तो पॅच आपण अटॅच करू शकतो. आता ते पॅच मी एकदम मध्यभागी लावलेला आहे. जर तुम्हाला अगदीच गळ्याजवळ लावायचं असेल तरीही छान दिसतो, किंवा तुमच्याकडे जास्त कपडा असेल तर तुम्ही हे 3 खप्प्यामध्ये हे पॅच लावू शकता. आता हे त्रिकोणीमध्ये मी तयार केलेला आहे, म्हणजे 4 फोल्डमध्ये तयार केला आहे, पण हा त्रिकोणीमध्ये असा
उलटा लावला आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसेल. आणि अशाच पद्धतीने तुमच्याकडे जर कपडा उरलेला असेल तर तुम्ही इथं जास्त पण लावू शकता, 3-3 पण लावू शकता. पण आता ह्या पॅचला थोडंसं अजून युनिक आणि छान दिसण्यासाठी काय करायचं आहे, आता इथं माझ्याकडे ही अशा पद्धतीची लेस आहे. तर मग मी आता ती लेस लावून घेते, जेणेकरून ते दिसायला अगदी छान दिसेल आणि अगदीच म्हणजे खूप सुंदर दिसेल. असं वाटेल की ती डिझाईन अगदी प्रॉपर त्या ब्लाऊज पीसमध्येच आलेली आहे. तर म्हटलं ठीक आहे, मग चला अशा पद्धतीने थोडंसं लावून घ्यावं. आणि मी आता त्याला लेस लावून घेते. आता इथं लेसला जिथं जिथं आपले चौकोनचे कोण आहेत तिथं तिथं आपल्याला लेस व्यवस्थित वळून घ्यायची आणि व्यवस्थित आपल्याला ते कोण काढायचे आणि नंतर दाबटीप देऊन घ्यायची. दोन्ही पण साईडनी आपल्याला लेसला व्यवस्थित अशा टिपा देऊन घ्यायच्या. आणि अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही. आता इथं थोडंसं शिलाई तुम्हाला दिसत नाही आहे, सो डिझाईन तर तुम्हाला दिसती आहे की कशा पद्धतीने मी लेस लावते. तर बघा अशा पद्धतीने आता माझा हा पूर्ण लेस लावून झालेला आहे. लेसला लगेच डबल टिपा देऊन मी घेणार आहे. तर म्हणजे कसं लेस निसटणार नाही, काही नाही आणि खूप पॅक अशी लेस बसते. तर बघा अशा पद्धतीने मी डबल टिप पण देऊन घेतली आणि त्याच्यावरती आपण एक नंतर गोल्डन बटन पण लावणार आहोत. तर अशा पद्धतीने त्या पॅचला मी लेस लावून घेतली. आता मी गोल्डन बटन पण अशा पद्धतीने त्याला दोऱ्याने लावून घेते. तर चला, तुम्हाला डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर किंवा नाही आवडली तरीसुद्धा लाईक करा, कारण ही सिंपल डिझाईन आहे, कुणीही बनवू शकेल अशी. तर चला, व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.